जिल्हा रुग्णालय चिकलठाणा येथे प्रतिवर्षाप्रमाणे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पद्मजा सराफ तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिता बरेलीकर होत्या. बालरोग तज्ज्ञ डॉक्टर भारती नागरे, डॉक्टर कमलाकर मुदखेडकर, डॉक्टर सुधाकर मस्के, डॉक्टर अपर्णा जक्कल, डॉक्टर आलिया खान, अधिसेविका डॉक्टर शुभांगी थोरात, आहार तज्ज्ञ वसुधा पिंगळे, भौतिक उपचार तज्ज्ञ प्राची काटे यांची उपस्थिती होती. उद्घाटनाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने झाली. जागतिक स्तनपान सप्ताहाचे यावर्षीचे घोषवाक्य आई आणि बाळामधील अंतर कमी करूया, स्तनपानाला समर्थन देऊया ह्या घोषवाक्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्तनपान ही बाळासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बाळाला वयाच्या 6 महिन्यांपर्यंत केवळ हाच आहार देण्यात येतो. पण बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने, तंत्रामुळे मातेला पाठदुखी, स्तनांना सूज येऊन त्यात रक्त किंवा पाणी साठते, ताप येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. शिवाय बाळाला कुपोषण होऊ शकते, परिणामी अनेकदा संसर्ग होतो. त्यामुळे आईला ज्या स्थितीमध्ये आरामदायी वाटत असेल, त्या स्थितीत तिने स्तनपान द्यायला हवे, असे कार्यक्रमात सांगण्यात आले. स्तनपान सप्ताहानिमित्त रुग्णालयात आठवड्यामध्ये विविध कक्षात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले. आशा मेरी थॉमस आणि त्यांच्या संचाने जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण आणि परिचारिकांनी स्तनपानाच्या प्रोत्साहनावर गीताचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुजा दाणी तर सूत्रसंचालन व आभार अनिता नागरगोजे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजीवनी पवार, पल्लवी राठोड, संध्या सानप, शीतल जाधव यांनी पुढाकार घेतला.